जन्माला आलात तर मरण ही निश्चित आहे, हा नियमच आहे. मृत्यूचा काही नेम नाही, अशा आशयाची एक म्हण आहे. माणसाला कधी, कुठे व कसं चालता बोलता मरण येईल ते सांगता येत नाही. याचीच प्रचिती आली आहे एका नुकत्याच समोर आलेल्या घटनेवरून. आता सोशल मीडियावरती ही घटना व्हायरल होतीये. नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात. त्याआधी तुम्ही HPN न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तेलंगणाच्या राजधानीत एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झालाय. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. रस्त्यावरून वाहनं जात असताना अचानक झाड लोकांवरती कोसळल्यानं हा अपघात झालाय. झाड एवढ्या वेगानं कोसळलं की दुर्घटनास्थळी उपस्थित लोकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही. आता या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मिळालेल्या माहितीनुसार सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आणि हैदराबादमधील शालीबांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काला पथ्यार रोडवर ही घटना घडली, ज्यात झाड पडल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. तर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी वेळ न दडवता झाडाखाली गाडलेल्या व्यक्तीला बाहेर काढलं, परंतु गंभीर दुखापतीमुळे जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एखादं झाड लोकांवर कशा रीतीनं जोरात कोसळतं ते तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक रिक्षा उभी असल्याचे दिसतंय. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांचं दृश्य अगदी तसंच होतं. हे सहसा रस्त्यावर दिसतंय. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल की असं काही घडेल. अचानक एक प्रचंड मोठं झाड जोरात कोसळतं. झाड पडतात अनेक लोक त्याखाली गाडले गेले. रस्त्याच्या कडेला उभी असलेली रिक्षा झाडाखाली दाबल्यानं मोठं नुकसान झालं. घटनास्थळी चेंगराचेंगरी होते. या अपघातात मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे हे झाड कोसळलं. जमीन भुसभुशीत झाल्यामुळे झाडाचं ओझं न पेलवल्यामुळे हे झाड कोसळून पडलं आणि मोठी हानी झालेली आहे.